अय्यो कसला विचार करतो रे बाळू. तेच की मी किती भली माणसं आहे ते. अय्यो आम्ही आहोतच की रे भली माणसं. ए बाळू गावात गेल्यावर माझं एक काम करशील का रे? तू गावात हाय तसा जाशील असं काय मला वाटत नाही बाबा. म्हणजे का वाटतच जाणार आहे का काय ढगात? ते काय मला ठाव नाही. अय्यो काय बोलतोस रे बाळू. काय नाही मी असाच बोल. तुम्ही ध्यानात ठेवू नका. अय्यो पण तू बोलतोस ते खरं होतं म्हणे. तुम्ही थांबा इथंच. मोर साप आहे. मला तर लय भ्या वाटतं. अय्यो तुला दिसला साप मला नाही दिसला कुठे साप. असा सर सर करीत मोर गेला आहे. मी थांबा इथंच. या पकडतो त्याला अय्यो आणि पायाखाली आला तर जाशीला वर. अय्यो ए बाळू तुला पकडता येतो साप. होय तुम्ही थांबा इथंच. मी तिकडे धरतो त्याला. थांबा. अय्यो अय्यो बाळू किती हुशार. त्याला पकडता येतो की रे साप. हा म्हणतो त्या देवापाला जड झाला तो. अय्यो हाय तिकडच आहे. अय्यो बाळू बाळू पकडला का रे साप. कसलाच आवाज येईना. साप चावला का काय त्याला? येईल की रे येईल देईल की रे आवाज. आधी काय करणार साप पकडणार आणि फेकून देणार आणि मग देणार आवाज. पण ते असं का म्हणला मी गावात पोचणार नाही म्हणून? अय्यो ये तात्या अरे कळेल की रे. थांब की रे जरा धीर धर की रे. अय्यो ए बाळू पकडला का रे साप. बाळू बाळू ए बाळू बाळू ए बाळू बाळू ए बाळू बाळू अय्यो गेला का काय पळून? छत्री, चल लवकर. बाळू ए बाळू कुठे गेला? अहो जेव्हा अहो तहान नाही भूक नाही अहो, कवर चालायचं आहे. देवी अशीच सापडती का काय? अहो पर पोटाला तुकडा ना ग. अब गुमान चाल. येते देवी पोटाला. अरे परीक्षा आहे ही. अहो पर इकडं कुठं गावात वस्तीत सापडेल की. नाही वाटतच सापडल. माणसात नाही गावायची ती. यस नाही विचारतो. अहो पाहुणा तिकडं कुठलं म्हणायचं. शेणगावचा हाय. असं लहान पोरगी जाताना दिसली बाई. लहान पोरगी होय. पर ती एकली कशी दिसल? अरे माया ना बापा असेल की सोबत. पर दिसली का? नाही बा. पर तुम्ही कोणाला हुडकताय? आमच्या नात्यातली पोरगी हरवली आहे. तिला हुडकतो आहे. बरं बरं येऊ का? चल निघ. ठाव नाही काय बी आणि आलाय तोंडवार करून चाल. अहो बाप्पा हा एक विचारू का? आता काय हाय? अहो कवापासनं देवीचं करता आहे तुम्ही? अरे आयुष्य गेलं माझं. अहो मग सापडत का म्हणून नाही. तो बाळ्या होता नव्ह का? होय, पर आता सापडल. होय. आणि मग तो बाळू बी येतोय बघ माझ्या पायाशी. चल. जोगी दिसतो विचित्र त्याला तीन नेत्र चर्म वेगळे नाही वस्त्र नंदी तुझा मित्र बाळा जो जो रे. जोगी दिसतो विचित्र त्याला तीन नेत्र चर्म वेगळे. ए, मायप्पा! मायप्पा! थांब.
मंगळ आहे ना, वय त्या देवप्पाचा माणूस. वय अरे हायस कुठं? अरे दिसत नाही आणि भेटत नाही. काम आहेत, डोक्याला कमी ताप आहे का? डोक्याला ताप आहे ना व. अरे मग त्याच्यावर उपाय बी आहे की देवाप्पा. हा ठाव आहे मला, बघितलं आहे की म्या. मग भरोसा राहिला नाही का? तसं नाही, येळ नाही बघ. अरे यार काढायचा असतो. देवाप्पा आठवण काढत होता तुझी. हो, माझं राम राम सांगते असते. अरे देवाप्पानं स्वतः बोललेलं आहे. हे काय साधी गोष्ट आहे का? देवापासनी सांग म्या बी आठवण काढली आहे. अरे काय मायप्पा, एवढं बोलीव त्यात आणि नाही कशाला म्हणता? जावय बापू. हा. होय ना व? केव्हा आलायचा? मंगळू ना, होय होय. हे कालच्याला आलं. आता एक काम करा, हा. तुम्हीच घेऊन या मायाप्पाला. काय त्याचं काय आहे, बाळू पळून गेला ना, त्यामुळे डोक्याला लय ताण आहे बघा. तरी मी बघतो. जावय बापू, चला काम करून परत जायचं आहे घरला. आता मोरचा माणूस बोलत असताना असं जायचं म्हणजे बरं दिसतं का? मायाप्पा काही बी म्हण, पर तुमचं जावय मात्र समजूतदार आहे बघ. एक काम करा, तुम्ही या आता देवाप्पाच्या दरबारात. दरबार? होय अहो दरबारात आहे तो. देवीची कृपा आहे देवाप्पावर. मला कळलं तुम्ही देवीला हुडकत होता जत्रेच्या यायला. तुम्हाला कसं ठाव? आता काय लपून राहते का? हा, आमच्या घरात बी एक आजार हाय. आजार हाय का बाधा हाय तेच विचारायचं होतं. कुणाला आहे? मंगळू, जाऊ दे, काम आहेत. जावय बापू, चल बोलू नंतर. नंतरच्याला भेटू. होय होय. चला चल चल. या मायाप्पा तू नाही, पर तुझं जावई येणार दरबारात असं दिसतंय. मी चंदुलट शेडतींकडं का गेलो, तिथून बाहेर का पडलो, तिथून कुणकेश्वराला का गेलो, हे एक कोड आहे. आज कुणासनी नाही करणार, पण एक दिवस हे समज कसं घडल लोकांसनी समजल. आता मी घरी पोचल तो समजासनी कसा भेटल हे सांगता येत नाही. बघू ही वाट आकोडात जाती का? कुणकेश्वराच्या भूमीतलं पुण्य माझ्या गावच्या जोड टाकायचं आहे. देवप्पा इकडे कुठे पाय पडते. पण अहो तुम्ही इकडं कुठं? अय्यो नमस्कार करतो देवाप्पा, नमस्कार करतो. काय पंच, घरदार बायका पोरं सोडून कुठं हिंडतोस? अय्यो देवाप्पा, काहीतरी कमवायचं म्हटलं तर काहीतरी गमवावं लागतं. तसंच घराचं सुख आम्ही काही दिवसासाठी गमावलं बघा. तर तुम्ही इकडे कुठे? अहो आम्ही वैरागी माणसं आहेत. अय्यो बैरागी. आज इथं तर उद्या तिथं. अरे पर तुम्ही हुडकता काय? तात्या, तुला र कसल्या चौकशा? आव तसं नव, रात आहे वाटत एखादं जनावर आडवं आलं मग. ए अरे भूता कितच दिसतात त्यांना, बोलतात त्यांच्या संग. जनावराचं काय घेऊन बसलाच रे? तसं नाही, पर तात्या तू सांग, तू कुठे चाललास? मी घरला चाललो.
तात्या, आता तू घरला गेलास का तुझं मांजर होतंय बघ. पण तू काय म्हणतेस बघा. यो देवप्पा, गरीबाला कशाला धमकावता म्हणतो मी. अयो, माझ्याशी तर काही बोलतच नाही तुम्ही. पंच, म्या तुला सांगावा धाडला होता नव्ह का? अयो, माझे वाईट दिवस सुरू होणार म्हणून असं म्हटला होता. मग कसं काय चाललं आहे तुझं? अयो, मी तर खाऊन पिऊन सुखी की. आता मला तुमची काळजी वाटते देवप्पा. तू आणि तुझ्या बायकून मला माराया ईद घालून लाडू धाडलं होतस, पर म्या मेलो नाय. पर बघ, म्या जित्ता हाय. यो, काय बोलताय देवप्पा? विष घालून लाडू तुम्हाला पटवले? यो, विष नाही त्यात, त्यात तूप होते, तूप, साजूक तूप. अरे, कोंबड्यासनी घातलं तुझ्या लाडवाचं दान सकाळच्याला तर मेल्या पटापटा. अय्यो, बरं झालं देवप्पा, वाचलात तुम्ही, नाही तर गेला असतात जगात. आता घरी जाशील तेव्हा तुझं काय होतंय ते बघ. यो देवप्पा, तुमच्या आणि माझ्यामध्ये बाळू उभा आहे. काही करू शकत नाही तुम्ही. पंच, अहो धमकी देता का काय? आता दोन मोठे माणसं बोलत असताना मध्ये बोलू नाही मंगळू. गोरस सरकार तुझ्या उरावर नवीन माणूस आणणार आहे. सत्ता गेल्यावर तू तडफडशील पंच, आणि कमावल्याला गमवाया येळ लागायचा नाही. तुम्ही नारळ आणि लिंबू फेकून काही होत नाही देवप्पा. बाळू येतोय कुणकेश्वराहून. पण घरला चला, मला भ्या वाटायला लागलंय. तात्या, घरी गेलात की मांजरच होताय बघ तुझं. नाही देवप्पा माफी द्या. नाही तात्या, आता तुला माफी नाही. तुझं मांजर होणार कुंडम कुंडा, कुंडम भुंडा. आय एवढं समजा झालं आणि तुम्हाला काय बी सांगितलं नाही असं का? अगं, असं कसं सांगणार? सांगावा धाडता आला नाही, भीमाला पाठवायचं. यांना विचारल्याशिवाय काय करता येतं का? बाळू मामा आता येणार का नाही? येईल की, जातोय कुठं? एकदा तो घरला आला का त्याला कुठं बी धाडायची नाही बघ म्या. तर किती निवळला हाय बा आता. बाळू पै पार गाय झालाय बघ. वय त्यांच्या बी जीवाला खाताय बघ. बाळू सापडणं म्हणून. आजी आम्हाला यायलाच देत नव्हती. गपकी, बोलच पाहिजे का? कुठवर आला आहे साहेबात? वय वय, तुम्ही बसा जी. गंगे पाठ दे. बस रे तू बी हिरप्पा. बस बस. मायलेकींचं बोलणं चाललं होतं वाटतं. उग आमच्यामुळं खोळांबा. अव कसलं काय, भन आहे त्याची, तिला बी काळजी वाटते या. मला वाटलं माझ्याबद्दलच बोलत होता का काय. तुमचा विषय तरी काढला का?
त्यांचे आण घेऊन सांगते. म्या माझ्या भावाबद्दलच बोलत होते. गंगे उग माझी खोटी आण घेऊ नग. उगा मरायचो म्या. बघितला का हाय का जिबला हाड. अरे काय चाललंय या सांच्या याला काय बाय बोलू नका. चुकलं माझ. मला काय म्हणायचं होतं तो देवप्पा आहे ना आता त्याचं काय. त्याला विचारलं असतं तर. काय विचारायचं. हेच बाळू कुठं गेला कधी येईल. येणार नसल तो उपाय काय हाय. त्याचं नाव बी आम्ही घरात घेत नाही. अव भूत आहे त्यो. उग त्याच्या नादी लागू नका. अहो हिरप्पा तर म्हणला समजे गावचे लोक येत्यात काम करून घेत्यात म्हणून. लोकासनी जाऊ द्या आमासनी नाही जायचं. म्या जाऊन येऊ का. कशाला. ते चाललं हाय ते बरं नाही का. वाटोळ करून घ्यायचं आहे का. अव सत्यवाचं पुण्यांदा चालू झालं हाय. डोळे बोट काय करती धावत काय सुट्टी. हिरप्पा म्हणत होता की त्याच्याकडे घेऊन जातो म्हणून. हो काय बोलताय हे. म्या माझ्या लेकीवर सावली बी पडून हाय द्यायची त्याची. मी हा बी तुमच्या पाया पडते. तो देवप्पा भला माणूस नाही. उगा त्याच्या नादी लागू नका. ऐका माझं. आता कुणी आपलं ऐकणारच नाही म्हणल्यावर काय करायचं. आता बघू काय करायचं ते. पण सत्तेला काय बाधा झाली आहे ती तर बरी व्हाया नग का. पर मला काय बी झालं नाही. अय्यो अय्यो ए तात्या. अरे इतका का घाबरतोस म्हणतो मी त्या देवप्पाला. अहो पंच येणा येतो देवप्पा काही काही करीत असतो. त्याने मला खरंच मांजर केलं तर मग. अय्यो ए तात्या. अरे माणसाच असं कुठे मांजर होत असत काय म्हणतो मी. अय्यो तो भीती दाखवतो तुला. मी खरंच बोका नाही ना होणार. अय्यो झालाच जरी बोका तरी तुला रोज 1 वाटी दूध देईन की रे मी. काही बोलतोस. उठ इकडे ये आधी. अय्यो काय तर म्हणे मी बोका होतो होणार नाही. इकडे ये. पण तुम्ही बोलले लय बरं वाटलं बघा. अहो अजून लगीन व्हायचं माझं आणि बोका झालं तर कसं होईल. अय्यो सोपं होईल की रे. एक मांजर आणून देतो बघ तुला. अय्यो नग नग मला बोका नाही व्हायचं. तात्या एक दिवस ह्या देवप्पाला दाखवतो बघ आपणच काय आहे ते. दाखवत. अहो लय भ्या दाखवतो देव. हे तात्या त्या देवप्पाला एका रात्री झाडावर उलटा नाही टांगला तर नाव सांगत नाही बघ सिद्धरमैया. अय्यो हा आणि पण तो बाळू आपल्याकडून झाला पाहिजे. काही बी करा. अय्यो त्याच्या पाया पडू की रे बाळूच्या. त्याचं कोड कौतुक करू. मग कसा येत नाही बघ आपल्या बाजूने. आणि त्या देवप्पाच पण काम करतोच बघ लवकरच. करा म्हणजे अक्का बी खुश होतील तुमच्यावर. अय्यो म्हणते काहीतरी काम केलं तुम्ही. अय्यो काहीतरी बोकाच होतोय बघ तुझा. नाही नाही पंच नाही नाही बोकाच होतोय बघ नाही तुझा. नाही पंच. लोक तुझी भक्ती करतात तुला त्याची काय बी जाणीव नाही. तू स्वतःच्याच नादात आहेस. जागी हो. आणि अजून कुठवर झोपणार आहेस. नवरात्रीला झोपलीस की अजून काय जागलीच नाहीस. आणि म्या तरी कुठवर बघू. जागी येऊ दे. आणि त्रिशूळ काढ बाहेर. मळवट भर आणि घाल गोंधळ. हाल सीधेगा
नाताला काय हो आलसीद नाताला काय हो